आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, निवडणुकीला आपल्याकडे लोकशाहीचा सोहळा म्हटलं जातं, पण निवडणूक राज्यातल्या नेते मंडळींच्या मुलाबाळांसाठीचा रोजगार मेळावा बनलाय का, हा सवाल निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे। त्याला कारण आहे राजकीय पक्षांच्या ज्या याद्या बाहेर येत आहेत त्यात काय दिसतंय, त्या काय सांगतायत। आपल्याकडे कार्यकर्ते पक्ष विचारधारेसाठी प्रसंगी डोके फोडून घेतात, पण नेत्यांच्या घरात एकाच घरात दोन विचारधारा सुखानं नांदतायत। काहीही करा पण सत्ता कायम ठेवा हा मंत्र जपला जातोय का? एरवी विचारधारा आणि निष्ठेच्या गप्पा मारणारे आज सोडून गेलेल्यांसाठी रेड कार्पेट टाकतायत, याला काय म्हणा? यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। प्रस्थापित राजकीय पक्षांनी घराणेशाहीच्या पुढे आज गुडघे टेकलेत का? आणि या मुद्द्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे। भलं मोठं पॅनल आपल्याकडे असणार आहे। सुरुवातीला जाणून घेऊया हे मूलभूत सवाल कुठले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बघा, राजकीय पक्षांनी घराण्यांच्या पुढे अक्षरशः गुडघे टेकलेत का? कोणीही त्यांना नाराज करायला तयार नाहीये। नाराज झाले दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या पक्षात जायला ते तयार आहेत। एकाच घरात दोन पक्षांच्या उमेदवारी काय दर्शवते? घर एक, दोन विचारधारा सुखानं नांदतायत, याला काय म्हणावं? मुद्दा पुढचा आहे, निष्ठा विचारधारांना सगळ्यांनी तिलांजली दिली आहे का? RIP झालंय का आता ते सगळं? याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्याला आज बडे मुद्दे चर्चा करायची आहे। सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, मुलाबाळांच्यासाठी हे सगळं सुरू आहे का? आणि मग कार्यकर्त्यांनी काय करायचं हा सवाल आज सोशल मीडियावर विचारला जातोय। प्रश्न हाही विचारला जातोय, निवडणूक हा नेत्यांच्या मुलांसाठी रोजगार मिळावा झालाय का? करिअरचा हा प्रश्न त्यांच्या बनलाय का? आणि त्या दृष्टीने पाहिलं जातंय का? हा सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण चर्चेला आणतोय। या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत, माजी महापौर आहेत। किशोरीताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आहेत। मनीषाताई, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे सुद्धा येणार आहेत थोड्याच वेळात। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत। सूरजजी, तुमचं सुद्धा स्वागत। आपल्या सोबत विजय चौगुले शिवसेनेचे नेते, आणि आज या चर्चेमध्ये खास पाहुणे आहेत। मी खास याच्यासाठी म्हणतोय, महाराष्ट्राच्या या सगळ्या सत्तेच्या सारीपाटावरती एक अशी संघटना उदयाला आली जी संघटना सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिळून उभी केली आहे, आणि त्या संघटनेचं नाव आहे सतरंजी संघटना। आणि त्या संघटनेने आज उमेदवारी दिलेली आहे, ते मैदानात उतरलेले आहेत कार्यकर्त्यांचा आवाज बनून। त्यांचं समीर उमप आपल्या सोबत असणार आहेत। समीरजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे या चर्चेमध्ये। पण मला ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी काही ग्राफिक्स दाखवायचे। मला तुम्हाला दाखवायचं आहे या सगळ्या याद्यांच्या मधून काय चित्र आहे। बघा, ही घराणे आणि त्या घराण्यामधली अवस्था काय। बघा, हे फॅमिली ट्री कसा दिसतोय। कुणाच्या घरात काय आहे? एक कुटुंब, दोन पक्ष। गणेश नाईक वडील भाजपमध्ये, मुलगा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात, संदीप नाईक तिकडे निघून गेले। राणेंच्या कुटुंबात काय? राणा राणे भाजपमध्ये, मुलगा निलेश राणे शिवसेनेत गेले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र शिंगणे आले, पुन्हा गेले। गायत्री पुन्हा इकडे राष्ट्रवादीमध्ये आल्या। गायत्री शिंगणे त्यांच्या पुतणी आहे। राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम आणि तिकडे मुलगी भाग्यश्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात। इतवी मेरी पडवी मेरी असं आहे का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असलेले एकनाथ खडसे, सून रक्षा खडसे भाजपमध्ये। सासरे शिवाजीराव पाटील चाकूरकर काँग्रेसमध्ये, अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये। नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि मुलगा तिकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यामध्ये, स्टेजवरती। अशी सगळी ही परिस्थिती राज्यातली आहे। आणि मग यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत। याचे काही पीडित सुद्धा आपल्या सोबत आहेत, आणि अशाच एका पीडिताशी आपण बोलणार आहोत, आणि ते आहेत विजय चौगुले, शिवसेनेचे नेते आहेत। विजयराव, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। तुमच्या मनातली अवस्था, तुमचं दुःख आम्ही समजू शकतो। आज तुमचे विरोधक एक भाजपमध्ये आहेत, आणि त्यांचे चिरंजीव हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये गेलेले आहेत। या सगळ्या घराणेशाहीचा तुम्हाला किती फटका बसलाय? पाहायला गेल्यानंतर आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही युती धर्म पाळला,
आणि आता या 5 वर्षामध्ये सुद्धा जर आम्हाला त्यांचंच काम करायला लागणार असेल तर आम्हाला फार मोठं मुश्किल आहे. आणि इथं परिस्थिती फार वेगळी आहे. दोन्ही बीजेपीचे उमेदवार असताना या ठिकाणी बीजेपीच्या विरोधात मुलगा उभा राहतो आणि एक बीजेपी एकाला एबी फॉर्म देते. म्हणजे ही वेगळी परिस्थिती आहे. मी पण इथं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. आमचे पण 32 नगरसेवक आहेत. ऐरोली मतदारसंघामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त नगरसेवक आमच्या पक्षाचे आहेत. तर आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही आमचे पक्षनेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सांगितलं होतं की आमच्या दोन्हीपैकी एक जागा आपल्याला घ्या आणि त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करतो. पण आमच्या साहेबांचं एकच उद्देश आहे की विजयराव आपल्याला युती धर्म पाळायचा आहे. पण ठीक आहे, आम्ही युती धर्म पाळायला सुद्धा आम्ही तयार असतो. पण मागच्या 5 वर्षामध्ये ना आमच्या एका नगरसेवकाला निधी मिळाले, उलट आमच्या सर्व प्रॉपर्टीवरती यांचे PL दाखल करा, आम्हाला त्रास द्या. इव्हन माझ्या मुलापर्यंत घरापर्यंत पोहोचले की मुलाला कुठेतरी अटकवण्याचा प्रयत्न झालाय. मग अशा याच्यात आम्ही यांचं कसं काय काम करणार आणि यांच्या बाजूने आम्ही कसं काय उभं राहणार? बरं, पण तुम्हाला असं वाटतं एकाच घरामध्ये 2 पक्ष जेव्हा अगदी गुण्यागोविंदानं नांदतील तेव्हा कार्यकर्त्यानं काय करायचं? इकडच्या कार्यकर्त्यानं कुणाला मानायचं हा गोंधळ सुद्धा निर्माण होत नाही का? नैतिकता काय उरली आहे की नाहीये? नाही, आता तीच परिस्थिती आहे आमची. आम्ही या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला आमच्या नव्या मुंबईतल्या आमच्या बेलापूर विधानसभेचे कार्यकर्ते विचारतात, साहेब आपण काय करायचं? ऐरोलीच्या विधानसभेचे लोक विचारतात आम्हाला काय करायचं आहे. आणि यांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर मी अगोदरपासून यांच्या बरोबर आहे. आणि मी शिवसेनेमध्ये बंड झालं ते मी पाहिलंय, राष्ट्रवादीमध्ये बंड केलं ते मी पाहिलंय, आता बीजेपीमध्ये त्यांनी बंड केलंय. म्हणजे जेव्हा जेव्हा स्वार्थ समोर नजरेसमोर येतो, सत्ता पाहिजे असते. यांना सत्तेशिवाय हे जगू शकत नाहीत आणि मग त्यांच्यामध्ये आमच्यासारख्या लोकांचे हाल होतात. ठीक आहे, तुमचे हाल होत आहेत आणि बाकीच्यांचे सुद्धा सामान्य कुटुंबातून येणाऱ्यांचे हाल होत आहेत. महेश तपासे आपल्या सोबत आहेत. महेशजी, कालपर्यंत आम्ही तुम्हाला बघितलंय हो की निष्ठेच्या गप्पा मारताना, निष्ठेबद्दल बोलताना, हे सगळं करताना आज मात्र ज्या भाजपला शिव्या घालता तुम्ही त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. पण आज त्यांचीच मुलं बाळ तुम्ही सेटल करता राजकारणामध्ये. काय म्हणायचं याला? नक्कीच काही गोष्टी घडल्या आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या पर्यंत त्या भावना पोहोचलेल्या नाही. परंतु संदीप नायकांचा जो विषय जर तुम्ही म्हणत असाल तर हा एकाएक घडलेला निर्णय आहे. हा काय आधीपासून प्लॅन्ड नव्हता. कसाही घडला तर निर्णय झालाय ना सर. हा, पण तेच सांगतो. म्हणजे त्याची कल्पनाही आम्हाला कुणाला कल्पना माहिती नव्हती. भारतीय जनता पार्टीची पहिली यादी डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची यादी त्यांच्या पक्षाची डिक्लेअर झाली आणि त्याच्यानंतर संदीप नायकांचा राष्ट्रवादीचा प्रवेश एकाएक झाला. आता अर्थातच जेव्हा ही चर्चा झाली ती सर्वोच्च स्तरावर झाली. त्याच्यामध्ये पक्षीय लेवलला की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत ती माहिती असण्याचं कारण नाही. परंतु आम्ही ऐकत होतो, म्हणजे जी नावं ऐकत होतो त्याच्यातलं मर्तबगार नेते जे जिल्ह्यामधले आमच्यासोबत होते सुरुवातीच्या काळामध्ये आणि ते गेले. म्हणजे संदीप नाईक हा मूळचा काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, तो काय भारतीय जनता पार्टीचा नाही. परंतु त्यांच्यामुळे त्यांचे वडील भाजपमध्ये गेले असं त्या काळात म्हटलं जात होतं. मंदा म्हात्रे ह्या ओरिजिनली राष्ट्रवादीच्या फाउंडर, सूरज चव्हाण माझा मित्र सांगेल तुम्हाला, मंदाताई म्हात्रे ह्या फाउंडर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. त्यानंतर स्थानिक कारणामुळे त्या ठिकाणी गेल्या. चौगुले साहेबांना तिकडचे सगळी कारण माहिती आहेत. ठीक आहे, सूरजजींना हे कारण पटतायत का? सूरजजी, कारण पटतायत का ही सगळी मित्राची? खरं तर आताच्या घडीला मी जर सर्व राजकीय पक्षाचा जर अभ्यास केला तर सर्व राजकीय पक्षामध्ये घराण्यातून पुढे आलेले तरुण आहेत, तरुणी आहेत. त्याच्याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षामध्ये दुमत नसण्याचं काही कारणच नाहीये. परंतु विलाजी, एक गोष्ट मात्र या देशामध्ये खूप महत्वाची आहे, ती म्हणजे लोकशाही. संविधानाने दर 5 वर्षाला जी निवडणुकाचा अधिकार आपल्या सर्व जनतेला दिलाय, जो व्यक्ती काम करतो तोच व्यक्ती राजकारणामध्ये टिकू शकतो. एखाद्याला जर घराणेशाहीमधून संधी भेटली तर तो तिकीट मिळवू शकतो, परंतु निवडून यायचं, नाही यायचं, निवडून द्यायचं, नाही द्यायचं हा सर्वस्व अधिकार हा लोकांचा आहे. ते जे म्हणताय चांगलं काम केलं तुम्हाला दूषण देत होते ना ते.
कालपर्यंत तुम्हाला सांगत होते, आज तर ते भाजपमधलेच घेते. तुम्ही भाजपमध्ये गेलात म्हणून. एक गोष्ट मात्र हे मी मान्यच करेन की आज त्यांच्याकडे भाजपामधून झालेला प्रवेश हा 19वा प्रवेश आहे. आम्ही नावासहित सांगू शकतो. एकीकडे भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीतल्याच लोकांना पक्ष प्रवेश द्यायचा. आता याच्यानंतर माझी त्यांना एवढीच विनंती असणार आहे की स्वाभिमान, निष्ठा अशा गोष्टी भाषणामध्ये करू नये. ह्याच काय होतं, एकीकडे तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या, गद्दारीच्या गोष्टी करता आणि दुसरीकडे मात्र तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलतायत त्यांचीच लोक तुम्ही पक्षात घेता, ज्यांच्या विचारधारेबद्दल तुम्ही बोलताय त्याच विचारधारेचे लोक पक्षात घेताय. मग हे कसं चालतं? कारण ह्यांची परिस्थिती सध्याच्या घडीला झालेली आहे. मटण खात नाही पण रस्सा चालतो. भारतीय जनता पार्टी युती चालत नाही पण भारतीय जनता पार्टीचे लोक चालतात. त्यांचं म्हणणं आहे मटण खात नाही रस्सा चालतो, अशी परिस्थिती आहे का तुमची? ज्या भाजपला शिव्या घालतात त्यांचे नेते तुम्हाला चालतायत का? नाही नाही, मुळामध्ये मला एक सांगायचं आहे, ज्या आपण अगदी असं धरूया की आम्ही काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणून भाजपाने जे आम्हाला हिनवलं की तुम्ही मुस्लिम धार्जिन झालं, अमकं झालं, तमकं झालं. मग ते ज्या पक्षामध्ये लहानाचे मोठे झालेले अशोक चव्हाण आज ते त्यांच्यामध्ये गेले, त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळते. सूरज चव्हाण पण आधी आमच्या बरोबरच काम करत होते. आता त्या राष्ट्रवादीचे पण 2 भाग झाले. ह्याच्यामध्ये मी राष्ट्रवादीचा आहे, मी कुठे पक्षात काम नाही केलं, मी राष्ट्रवादीचाच आहे. म्हणजे शरद पवार चंद्रजी की अजित पवार हा प्रश्न आहे. मूळ राष्ट्रवादीचाच आहे. ठाकरे इकडून परतली काय आणि तिकडून परतली तरी ती करपायची करपली ना. त्यामुळे मला असं म्हणायचंय, आम्हाला नावं जी ठेवताय मुळात ज्या पद्धतीने ह्या 2019 म्हणजे 22 पासून जो पूर्ण महाराष्ट्राचा ऱ्हास झाला, त्या ऱ्हास मध्ये सुद्धा आम्ही आमच्या ह्याच्यावरती उभे राहिलो ना. आम्ही उडते पंछी नाही, इकडनं उडायचं फक्त फायद्यासाठी बसायचं, तिकडनं त्या डाळीवर बसायचं फायदा. आम्ही आमच्या पक्षाचं चांगले दिवसही पाहिले, वाईटही दिवस पाहिले, ह्याच्या पुढे तर चांगले दिवस बघणार आहोत. बरं मनीषाताई, तुम्हाला टोला हाणलाय त्यांनी, उडते पक्षी नाही येत म्हणतायत आमच्याकडे. जाऊ दे, त्यांनी मेलेल्याच्या टाळूवरचे जे लोणी खातात त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे? कोविड घोटाळा, SRA घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, यांच्या प्रश्नांना मी काय उत्तर द्यायला बांधील नाहीये आणि त्यांच्या टोमण्यांना मी भीक देखील घालत नाही. मला कोर्टाने क्लीन चिट दिली हो, जरा लक्ष द्या. जरा आमदारकी जर आता मिळवली आहे ना तर अभ्यासपूर्वक बोला. बॉडी बॅग मध्ये माझा काडीचा संबंध नाही हे कोर्टाने सांगितलंय. आणि जर तुम्ही संविधानाला मानत असाल, तुम्ही काय स्वतःला लावून घेताय? वाटेल तसा बडबडणाऱ्या आणि चारित्र्य म्हणून काय आहे त्या दुनियाला माहितीये. ते चारित्र्य तुमचं सगळ्यांचं तपासूया, तुमचंही तपासू. नाही वैयक्तिक नको, आपण मुद्द्याबद्दल म्हणून मी तुमच्या शोला येत नाही. नाही वैयक्तिक नको, आपण मुद्द्याबद्दल बोलू. सर्टिफिकेट द्यायला कोण कोणाला बसलं इथे? नाही आपण त्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट किशोरी पेडणेकर देणार. नाही मी ते मान्य करणार नाही. आपण वैयक्तिक नको, मुद्द्याबद्दल बोलू ना. आज गंभीर मुद्दा आहे. आपण निष्ठेबद्दल, विचारधारेबद्दल बोलतोय, आपण त्याच्याबद्दल बोलतोय, आपण त्याच्याबद्दल बोलूया. तुम्ही कंट्रोल करणार आहात की नाही? प्लीज थांबा. नाही आपण नाही बोलायचं, महाराष्ट्र ऐकतोय. बोलत नाही प्लीज माझी विनंती आहे, दोघींना विनंती करून. प्लीज ताई, त्यांचं म्हणणं असं आहे काढलेला नाहीये. त्या मुद्द्याबद्दल बोलूया आपण, की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा आयात करता, तुम्ही जे इकडचे तिकडचे तेच घेताय, राणेंना तुम्ही घेताय. राणे ओरिजिनली शिवसेनेचेच होते, ते शिवसेना सोडून गेले, परत शिवसेनेत आले. नारायण राणे भाजपमध्ये काँग्रेसमध्ये गेलेले. एक मिनिट, आपण एक मिनिट, त्यांचं पूर्ण भांडणं करण्यात मला इंटरेस्ट नाहीये. आपण मध्ये माझा बोलायचा टाइम आहे, मी बोलीन. मध्ये वचवच कोणी करायची नाही, प्लीज. प्लीज ताई उत्तर द्या. माझं म्हणणं आहे, माननीय नारायण राणे हे शिवसेनेतच होते. शिवसेनेतून त्यांचा मुलगा शिवसेनेत आला आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही विचारधारा एक आहे. त्या विचारधारेशी परत ते एकत्र आले.
त्यामुळे एवढं काही भुवया उंचवण्यासारखं काही तेवढं पण तरी ताई, झालेलं नाही. वायकरांना तुम्ही उमेदवारी, त्यांच्या पत्नीला पुन्हा उमेदवारी तुम्ही देताय. हे सामान्य कार्यकर्ता नाही का तिथे? बघा, आता मला प्रश्न विचारलाय ना, मी उत्तर देते. हा, प्लीज प्लीज ताई. हा. किशोरी ताई, तुम्ही नाहीतर तुमच्याकडे काय, येतो. ज्यांना तोंड आवरता येत नाही त्यांची माईक म्यूट करा प्लीज. प्लीज बोला ताई. तुम्ही तोंड असा दाबू विषय शकत नाही असा हो, आहे ताई. की ताई, ते बघितलं येतो मी आता, तुमच्याकडे येतो. ते नळावरची भांडणं करायला ज्यांची सवय आहे ना, हा प्लीज ताई, तुम्ही बोला. तर असं आहे की आता वायकरांच्या पत्नीला दिलं. मुळात म्हणजे वायकर तिकडे आमच्याकडे आले, खासदार झाले. आता तो मतदारसंघ त्यांनी अनेक वेळा जिंकलेला आहे. इकडे आम्हाला प्रत्येक मतदारसंघ हा महत्वाचा आहे. आणि आता प्रत्येक पक्षामध्ये मला वाटतं याच्यामध्ये कोणीच काही वेगळेपणा दाखवण्याची गरज नाहीये. प्रत्येक पक्षामध्ये जवळच्या लोकांना म्हणजे मजबुरी झाली आहे का ताई? हे मान्य करावं. हे बघा, आज पॅनलवर जेवढे सगळे आहेत ना, एकही घराणेशाहीतला नाहीये. मी छाती ठोकपणे सांगतो, आम्ही आज पॅनल बनवताना ठरवलंय, सूरज घराण्यातून आले असते, महेश तपासे घराण्यातून आले असते, तुम्ही सगळे असता तर कदाचित तुम्हाला सगळ्यांना उमेदवारी मिळाली असते. मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगते हे सगळं. माझ्याकडे मजबुरी आहे का तुमच्या राजकीय पक्षांची? मजबुरी झाली आहे का? ह्या सगळ्या घराण्यांच्या पुढे गुडघे टेकलेत का तुम्ही? माझा सवाल आहे. असं नाहीये विलासजी, मी बोलू का? हे बघा, मी 2009 मध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये दीर्घकाळ होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2009 मध्ये मला जेव्हा उमेदवारी मिळाली, काय बोलल्या त्या? काही नाही, तुम्ही बोला. नाही म्हणजे मला तसं उत्तर द्यायला बरं ना, मला तसं उत्तर द्यायला बरं. नाही, मी सांगतो तुम्हाला, असेल ना तर मी वरळीत येते ना चिडवा चिडवी करायला. हे काय चाललंय? हे शोचं काही क्वालिटी ठेवा ना प्लीज. प्लीज बोलत आहे तुम्ही पूर्ण करा. तुम्ही पूर्ण करा. नाही, मी महत्वाचा मुद्दा ना, माझी लिंक तोडायची असेल ना, मी सुद्धा त्यांची लिंक, तुम्ही त्याला बळी पडू नका ताई. तुम्ही तुमचं बोला. अरे पण ते मध्ये मध्ये का बोलतात आहे? काय किशोरी ताई, प्लीज नको. हे काय त्यांचा महानगर. बरं ठीक आहे, मी समीर उमप यांच्याकडे जातोय. सतरंजी संघटनेचे ते प्रमुख आहेत. मुळात महाराष्ट्राला सांगा एकदा समीरजी, हे माहित नाहीये, आज न्यूज 18 लोकमतच्या या बडे मुद्द्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणतोय. ह्या महाराष्ट्रात असा एक प्रयोग झालाय जो सतरंजी उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज बनलेला आहे. काय तुमची संघटना, काय करताय तुम्ही, का तुम्हाला ही संघटना बनवावी लागली? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत आहे. आणि हे काम करत असताना आम्ही नेते घडवण्याचं काम केलं. आणि हे नेते घडवल्यानंतर आम्हाला जी काही निराशा निर्माण झाली, म्हणून आम्ही सर्व पक्षांना सोबत एकत्र घेऊन आम्ही कुठंतरी आपल्या भागामध्ये जे काही गेल्या 25 वर्षापासून जनतेची निराशा झाली, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ही सतरंजी संघटनेची स्थापना केली. बरं, तुमचं उद्दिष्ट काय आहे? ह्या संघटनेचं उद्दिष्ट काय आहे आणि वेदना काय तीही सांगा. वेदना एवढ्याच आहे की जेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांना नेत्यांना घडवण्याचं काम केलं, आणि जेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यांचा जे काही त्याच्यामध्ये क्षमता होती, त्यांना ह्या चांगला कार्यकर्ता, हा काम करणार आहे, समाज त्याच्याकडे बघत आहे, हे जेव्हा नेत्यांच्या लक्षात आलं, तेव्हा नेत्यांनी डावलणं सुरू केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघामध्ये जर सत्तेमध्ये राहून जर आपल्या मतदारसंघामध्ये न्याय मिळू शकत नाही, डेव्हलपमेंट कुठंच होताना दिसत नाही, सर्व प्रश्न जिथच्या तिथेच आहे, शेतकऱ्यांची अवस्था ते आहे, सिंचनाची अवस्था तशीच आहे, बेरोजगारांची अवस्था तशीच आहे, आणि एक मतदारसंघामध्ये एक आवाज उठला की नाही, आता कुठंतरी सामान्य कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्व पक्षाचे, मग उभाटा असो, काँग्रेस असो, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, अशा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन आम्ही सतरंजी संघटनेची स्थापना केली. ठीक आहे. आणि आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद वाईज, सर्कल वाईज आवाज घुमत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की माझा आवाज पुढे जात नाहीये. तुम्ही सलग बोला, तुमचा आवाज अगदी व्यवस्थित आमच्यापर्यंत येतोय. यानंतर आपण थेट जातो. बाळासाहेब थोरात बोलताय. मी येतो तुमच्याकडे. बाळासाहेब थोरात बोलतायत, आपण थेट जातो. असं नाही, तुम्ही तुमचा हिशोब चुकतोय. सर काँग्रेसची यादी कधी येईल? सर काँग्रेसची यादी कधी येईल? बसू दे थोरात साहेब.
ठीक आहे, पत्रकारांचा हिशोब चुकतोय असं ते म्हणतात. समीरजी, आता मुद्दा हाच आहे की सर्व राजकीय पक्षांच्या याद्या आता आपण बघितल्या, जे संभाव्य उमेदवार ते बघितलं, घराणेशाहीला किती मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलंय. नुसती यादी जरी वाचली ना तर पुढचा 1 तासाचा शो त्याच्यावरच होईल यादीवरती. तुम्हाला काय वाटतंय, सगळ्या प्रस्थापित पक्षांनी घराणेशाहीच्या पुढे, घराण्यांपुढे गुडघे टेकलेत का? आता अवस्था अशी आहे की वडील एका पक्षात आहे, मुलगा दुसऱ्या पक्षात आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी या राज्यामध्ये काम केलं आहे, तर त्या सामान्य कार्यकर्त्याकडे पक्ष सुद्धा पाहायला तयार नाही. आणि कुठंतरी या प्रस्थापितांना हे थांबवलं पाहिजे, पण ह्या पक्षात ती भूमिका घेताना दिसत नाही. एकाच घरामध्ये 2-2 तिकिटा, हे जे काही महाराष्ट्रामध्ये चित्र दिसून राहिलेलं आहे, तर हे काही योग्य नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याची, काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पक्षांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यातूनच आमच्या मनामध्ये या सतरंजी संघटनेचा विचार आला. ठीक आहे, महेश तपासेजी, एका सामान्य कार्यकर्त्याची वेदना काय आहे ही त्यांनी सांगितली. तुम्ही अजून नेते नाहीत, एका कार्यकर्त्याच्याच भूमिकेत आहात आणि कदाचित तुम्हालाही संधी मिळाली की नाही माहीत नाही, आता ह्या रेसमध्ये तुम्ही होतात की नाही. पण मुद्दा हा आहे की जी निष्ठा, विचारधारा, त्यामुळे वेगवेगळे पक्ष असायचे, कार्यकर्ते जीवाचं रान करतात, डोके फोडून घेतात हे सगळं सांभाळण्यासाठी. जर एकाच घरामध्ये 2 पक्ष असतील तर काय करायचं हो त्यांनी? पहिली गोष्ट काय, सर्वच पदाधिकारी किंवा कार्यकर्ते काय निवडणुकीच्या रिंगणामध्ये नसतात. 288 मतदारसंघामध्ये फार फार तर एका पक्षामध्ये 288 उमेदवार सापडतील. आज कुठल्याच पक्षाची ती परिस्थिती नाही की 288 मतदारसंघामध्ये म्हणजे तगडे उमेदवार असण्याची. असा फार किरकोळ 1-2 पक्ष असले तर असले, मेजॉरिटी पक्षांची आज ती परिस्थिती नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता का लोकसभा, विधानसभेसाठी इच्छुक नसतो, तो सरपंचासाठी इच्छुक असतो, तो ग्रामसदस्यासाठी इच्छुक असतो, तो पंचायत समितीला इच्छुक असतो. पण आमदार खासदार हे घराणेशाहीतूनच का, हा सवाल आहे. जर वडील नसेल तर मग मुलगा तरी घ्या. खरं तर यावेळेस तुम्हाला संधी होती. महाराष्ट्राला असं वाटतंय महेशजी, तुम्हाला संधी होती विशेषतः, कारण तुमच्या पक्षातले मोठे सगळे प्रस्थापित बाजूला झाल्यानंतर तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला संधी द्याल असं वाटलं होतं. तसं घडलं नाही. तुम्ही सुद्धा त्याच प्रस्थापितांच्या मागे उभे राहिलात. मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांना संधी दिलेली आहे. लोकसभेत बघितलं तर आमची यादी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी ती जेव्हा जाहीर होईल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आता ठीक आहे, भारतीय जनता पार्टीतनं संदीप नाईक आले, पण ते मूळचे भाजपचे होते का? ते मूळचे भाजपचे नव्हते. गणेश नाईक शिवसेनेचे होते, उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेत भाजपचे होते, आमदार आहेत भाजपचे. सर असं काय करताय तुम्ही? आत्रामांची मुलगी तुम्ही घेतली. आत्रामाची मुलगी म्हणजे आत्राम राष्ट्रवादीचेच मंत्री राहिले एवढे वर्ष. आता त्याच्यामुळे त्यांचा कौटुंबिक विषय काय असेल त्याच्यात आपल्याला पडायला नको. परंतु आत्राम हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. शिंगणे तर तुम्हाला सोडून गेले. तुमच्या संकटाच्या काळात शिंगणे सोडून गेले. गायत्री तुमच्या सोबत निष्ठावान राहिली, तिला दिलं सोडून, तुम्ही शिंगणेला लगे रेड कार्पेट टाकलं. जो संकटात तुमच्या सोबत राहिला, काय मेसेज जातो? रेड कार्पेट टाकलं की नाही हा नंतरचा विषय आहे. आला, त्यांनी चूक कबूल केली. आम्ही तर त्यावेळेला दादाने सांगितलं होतं की दादा तुम्हाला एवढा पश्चाताप होतोय तर सगळ्यात सोडा, साथ सोडा, परत या. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षातले बंडखोर नेत्यांना सांगितलं होतं की ठीक आहे, तुम्ही सगळं सोडा आणि परत या, आपण चर्चा बंद खोलीमध्ये बसून चर्चा करू. तर त्याच्यामध्ये चर्चेची दारं कशाला? परंतु चुकला हे मान्यच करायला पाहिजे. शिवसेनेमध्ये काही लोक चुकली, आमच्यातही काही लोक चुकली, त्या चुकीला माफी नाही. परंतु एखादा चुकलेला असेल आणि त्याला, काही लोक बघा, काही लोक अग्रेशन मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जातात, काही लोक एखाद्या नेत्याच्या दबावामुळे जातात. तसं काय, जे लोक दबावामध्ये गेले, जे वीक नेते असतात परंतु तालुक्यामध्ये चांगलं काम करतात, त्यांच्या काही अडचणी असू शकतात. कोणाची बँकेची अडचण असू शकते, कोणाच्या कारखान्याची अडचण असू शकते. कारखाना आणि बँक ही काय खासगी मालमत्ता नाही ना, ही सहकार तत्वावर चालणारी संस्था आहे. त्याच्यावर हजारो लोकांचं भवितव्य म्हणजे त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या दबावाला काय बळी पडून गेलेले असतील, ते काय मूळ राष्ट्रवादी किंवा शरद पवारांच्या विचारापासून तुटलेत असं म्हणू शकत नाही. अजितदादा आजही म्हणतात पवार साहेब आमचे दैवत. आता आम्ही काय म्हणावं? बोलताय ना, आता अलीकडे पण तुम्ही काय म्हणायची गरज नाही, सामान्य माणसाला कळत नाही तुम्हाला काय म्हणावं. म्हणजे ते सांगा ना, आम्हाला म्हणण्यापेक्षा आता दादा स्वतःच बोलले पवार साहेब आमचे दैवत आहे. माझ्याकडनं सुनेत्रा म्हणजे त्यांच्या धर्मपत्नींना उभं करायला नव्हतं पाहिजे होतं, माझ्याकडनं चूक घडली हे तिने मान्य केलं. आता पवार साहेबांना जर आजही देवत मानत असेल तर आम्ही काय म्हणावं तुम्ही सांगा ना. सूरज चव्हाण काय म्हणावं आता त्यांनी, सांगा.
खरं तर आजच्या घडीला विलास, एक गोष्ट सगळ्या पक्षांनी मान्य केलं पाहिजे की निष्ठा विचारधारा यावरती राजकारण करण्यापेक्षा परिस्थितीनुसार राजकारण झालेले, म्हणजे कारण प्रोफेशनल झालंय, प्रॅक्टिकल झालंय, आता हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स झालेलं आहे. आपण काही गोष्टी ह्या माध्यमामध्ये बोलायच्या किंवा ह्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्स झालेलं आहे आणि प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आताच्या कुठलाही पक्ष छाती ठोकपणे म्हणू शकत नाही की आम्ही विचारधारेवर किंवा निष्ठेने नेते म्हणू शकत नाही की आम्ही काम करतोय. प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी जे काही करता येईल ते करत असतात. त्याच्यामुळं माध्यमामध्ये बोलणं खूप चांगलं वाटतं, परंतु परिस्थिती लोकांना माहिती नाही असं नाहीये. लोक सगळं ओळखतात आणि लोकांना हे पण माहिती आहे विकास करणाऱ्याच्या पाठीमागे लोक आता उभे राहतील. भविष्य काळामध्ये ह्या गोष्टी फक्त बोलण्यासाठी असतील, परंतु प्रॅक्टिकली बरोबर. मला किशोरीताईंना हेच विचारायचंय. किशोरीताई, आता हे म्हणजे काही बोलायची गरज नाहीये का? निष्ठा, तुम्ही खरं तर तुमच्या पक्षामध्ये तर निष्ठा आणि याला खूप महत्व होतं. आता ते सगळं त्याला तिलांजली मिळाली आहे का? विचारधारा वगैरे. आता विचारधारेच्या बद्दल बोललं तर पुन्हा मनीषाताई तुमच्यावर बोलतील की तुमची विचारधारा ती हिंदुत्व वगैरे, ते नाही. पण मला प्रॅक्टिकली बोला. मी प्रॅक्टिकलीच बोलते. ज्या पद्धतीने 22ला जे काही महाराष्ट्रामध्ये गद्दारीच्या माध्यमातून घडलं ते अख्खा महाराष्ट्राने पाहिलं, मी सांगायची गरज नाही. हे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने 50 खोके वगैरे हे आम्ही नाही बोललेलो. त्यामुळे विचारधारा आणि निष्ठा आजही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे इतकं सगळं करूनही सगळे जे नेते, म्हणजे सूरजदादांनी आता सांगितलं त्याला माझी खरंच मान्यता आहे, स्वतःच्या फायद्यासाठी पाहिजे तिकडे उड्या मारणं ते घडलंय आणि घडतंय. परंतु आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर असलेले सगळे विचारधारा आणि निष्ठेला धरून आहेत, हे मी छाती ठोक माझ्या सहित सांगेन. ठीक आहे. मनीषाताई बोला. बरं, आता मी कोणाच्याही मध्ये बोललेले नाहीये. त्याची माझी विनंती आहे तुमच्या मार्फत की मध्ये कोणी बोलू नये. मुळात प्रश्न असा आहे की 2019ला मॅन्डेट हे जनतेने शिवसेना भारतीय जनता पार्टीला दिलं आणि लोकांचं मॅन्डेट आपण झटकलं आणि आपण वेगळ्याच 2 पक्षांची युती केली. आता लोकांनी तुम्हाला दोघांना एकत्र पाहिलेलं, लोकांनी तुम्हाला दोघांना एकत्र मतदान केलं. मोदीजींचे फोटो, माननीय बाळासाहेब ठाकरेंचे फोटो हे एकत्रित लावण्यात आले आणि हे असं मॅन्डेट दिलेलं. त्याच्यामुळे गद्दारीचा विषय बाजूला ठेवा. 50 खोके हेच म्हणत होते आणि आता ज्या बोलतात आहे त्यांना सुद्धा शिंदे साहेबांकडे यायचं होतं. त्यांच्याही प्रयत्न जोरदार चालू होते. आता हे आम्हाला माहिती आहे ना. ठीक आहे. नाही, तुम्ही गंभीर आरोप केलाय, मला उत्तर घ्यावं लागेल. मी थांबवतो, उत्तर घेतो. हा, किशोरीताई तुम्ही जाणार होता तिकडे? मला बोलायलाच लागेल. नाही लागेल. मुळामध्ये मनीषाताई तोंड सांभाळून बोला. एक तर मी कधी ते प्रयत्न केले ना आणि करणारही नाही. मला शिंदे साहेब जे आमच्या शिवसेने पक्षात होते त्यांची नक्कीच त्यांच्याबद्दल त्यावेळेचा आदर होता, पण जे कोणी निघाल्यानंतर आमचा संबंध काय हो? ऑफर होती. ज्या पद्धतीने जी छळणूक झाली कारण नसताना महाराष्ट्राने पाहिली. मुळात तुम्हाला काय मिळायला पाहिजे होतं म्हणून ज्या भाजप, शिवसेना, मग शिंदे वर्षभर 6 महिन्याचा आमच्याबरोबर होता. त्यामुळे ना तुम्ही अजिबात ह्याच्यावर बोलू नका. अख्खा महाराष्ट्र काय स्वार्थी आहे तुम्ही हे महाराष्ट्र बघतोय. पण किशोरीताई काय ऑफर होती तुम्हाला? मला उत्तर देऊ द्या. तुम्हाला काय ऑफर होती? सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. अनेक प्रयत्न केले त्यांनी, अनेक प्रयत्न केले. हो का? तुमच्याकडे आली होती वाटतं का? स्वप्नात आली होती? माझ्याकडे कशाला यायला पाहिजे? तुमच्या स्वप्नात आली होती पाहिजे. तुमच्याकडे माध्यम होती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. तुमच्याकडे माध्यम होती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. माध्यम होता? कोण माध्यम होतं? तुम्हालाच माहिती आहे ना. नाव तुम्हाला माहिती हो. कोण माध्यम होतं? तुम्हाला माहिती आहे. नाव तुम्हाला माहिती. काय झालंय, तुम्हाला ना दिवा स्वप्न ते मिळालं हातात, ज्या दिव्यासाठी गेलात त्यामुळे तुम्हाला तेवढ्याची ठेवलंय. आरोप करा आणि मिळवा. आणि तुम्हाला कशासाठी ठेवलं? आता बघा, एक बाई दुसऱ्या बाई बद्दल कसे शब्द प्रयोग करते विलासजी. नाही, नको वैयक्तिक नकोच, आपण वैयक्तिक नको बोलायला. पण खरंच विलासजी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे समजू शकते, एक काय पुरुष बाईचं चारित्र्य हनन करतात, पण बायकाच बायकांचं चारित्र्य हनन करतात, हे तुमच्या शोवर होतंय. नाही, मी होऊ देणार नाही ते. आम्ही होऊ देणार नाही ते. जे आहे ते पुस्तक मांडलं नाही, म्हणजे ठेवलंय बिवलंय ही भाषा जी बोलतात ना, ही एका माजी महापौराला शोभते का?
एका हो, मग बाईचं तुम्ही त्याच्यासाठीच आल्या, ठेवलेल्या का? उद्धव ठाकरेंनी मला आमदारकी का दिली? तुम्ही म्हणता भाजपमध्ये मी कशी मिळवली, तर मग उद्धव ठाकरेंनी मला आमदारकी का हा दिली? प्रश्न तुमचा तुम्ही विचारा स्वतःला. नाही तुम्ही मला का तुम्ही दिली आणि म्हणालात मी ना काय केलं? भाजपमध्ये कशी मिळवली, का दिली आणि मी काय केलं? भाजपमध्ये कशी मिळवली माहितीये, विचारा. तर मग हे उद्धव महाराष्ट्राला ठाकरेंनी कळू दे. मला आमदारकी का दिली? उद्धव तोच ठाकरेंनी आमचा मला पण प्रश्न आहे. आमदारकी तुम्ही का काय दिली? केलं? नाही मला वाटतं आपला भाजपमधलं मुद्दा तुम्ही भर कारण करतोय, बोलताय ना. मुद्दा भर करतोय, वैयक्तिक वर नको न जायला आपण. नाही, वैयक्तिक त्याच चालू नाही, करतात. नाही. उभा पण बायका नेहमी वैयक्तिक वर नाही, येतात. नको आपण वैयक्तिक वर नको जायला. बघा मला तुम्ही तुमच्या शो मध्ये नेहमी होतं ते. नाही किशोरीताई मुद्दा असा आहे की आता या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणीही अपवाद नाहीये, सगळ्या पक्षाच्या मुलाबाळांसाठी हा रोजगार मिळावा आहे का हो? मी म्हणणार नाही, कारण माझ्या पक्षामध्ये तो रोजगार मेळावा होत नाही. आमचा रोजगार मेळावा जसे अनिल परब आमच्या पदवीधराचे नेतृत्व करायला लागलेत आणि मोठा रोजगार मेळावा घेतला, 13-14 हजार लोकांना नोकऱ्या चांगल्या ठिकाणी लावला, तो रोजगार मेळावा. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कधी रोजगार मेळावा हा आमच्या पक्षातून झाला नाही. उलट ज्यांना रोजगार दिले तेच कसे उडून गेले ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये पुन्हा एकदा समीर उमापे यांच्याकडे जायचंय. समीरजी, तुमचं काय मत आहे? या निवडणुकीच्या दरम्यान सगळ्या याद्या ज्या आलेल्या आहेत त्या याद्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे पटतं का की एक प्रकारे सगळ्या मुलांचं करिअर सेट करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि सगळे पक्ष त्याला हातभार लावत आहेत? आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर परिस्थिती अशी आहे की वडील आमदार झाले म्हणून मुलगा आमदार झाला पाहिजे, मुलगा आमदार झाला तर नातू आमदार झाला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, अनेक पक्षामध्ये असे चांगले कार्यकर्ते आहे की ज्यांनी रक्ताचं पाणी आपल्या पक्षासाठी केलं आहे, नेत्यांसाठी केलेलं आहे. आणि कुठंतरी ह्या परंपरागत राजकारणाला बाजूनं ठेवून सर्व पक्षांनी सामान्य कार्यकर्त्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातली जनता सुद्धा या सर्व पक्षांची पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. बरेचदा होते असं, सामान्य कार्यकर्त्यांचे पैसे राहत नाही म्हणून पक्ष विचारते की तुझी परिस्थिती काय आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांमुळे मोठा झाला आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांची जर निवड सर्व पक्षांनी जर विचारात घेतली आणि ह्या परंपरागत हे प्रस्थापितांना बाजूने ठेवून जर निर्णय घेतला तर खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्ता जर सभागृहात जर पोहोचला तर तो सर्व आपल्या मतदारसंघातले जे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारांचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न सभागृहात मांडू शकते. बरेच असे पोरं पाहू आमदारांचे मुलं निवडून गेले पण ते सभागृहात बोलत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्राने सुद्धा बघितली आहे. आणि अशा वेळेस सामान्य कार्यकर्त्यांची निवड केली पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना जर उमेदवार केला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की. सूरज, मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, जर समजा असंच घराणेशाहीतून आलेल्या मुलाबाळांना सहज सरळ सेट केलं जात असेल, क्रायटेरिया एकच असेल, निवडून येणारा उमेदवार, त्याच्या खाली जर याला प्रोत्साहन मिळत असेल तर महाराष्ट्राचं राजकारण एक दिवस प्रायव्हेट लिमिटेड होणार नाही का? एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार नाही का? हा सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे, मला आज विचारायचा आहे. नक्कीच विलासजी, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आपण कितीतरी घराणेशाहीवर बोललो किंवा घराणेशाहीवरती लोक शेवटी विचार करतात, कर्तृत्वाला लोक बघतात, त्याच्यामध्ये कर्तृत्व असेल तर तो लॉंग टर्म पॉलिटिक्स मध्ये टिकतो. आता लोकांनी पहिलं सुरू राहुल गांधीला नाकारलं होतं, पण राहुल गांधीला सुद्धा रस्त्यावर यावं लागलं, स्वतःला प्रूव्ह करावं लागलं आणि आज कुठंतरी ते अपोजिशन लीडर म्हणून त्या सभागृहामध्ये काम करतात. कुठल्या जरी मोठ्या घराण्यातला असला तरी त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. परंतु हे मात्र तितकंच खरं की घराणेशाहीमधून आलेल्या तरुणाला एंट्री लवकर भेटते, पण तो टिकेल का नाही ही मात्र जनता ठरवते. त्यासाठी प्रत्येकाला इथं आल्याच्या नंतर काम करावं लागतं. एंट्री मिळवण्यासाठी जे कष्ट सर्वसामान्याला आहेत ते घराणेशाहीतला नसतात, परंतु जो येतो सर्वसामान्य कार्यकर्ता तो लॉंग टर्म टिकतो, कारण तो अनुभवातनं, तो त्याच्या आतापर्यंत केलेल्या कामातनं मोठा झालेला असतो. म्हणून मी तर म्हणेन की जी पोरं सर्वसामान्य कुटुंबातनं राजकारणात येतात, जे अनुभवातनं मोठे होतात, ती लॉंग टर्म राजकारणात टिकतात. त्यांना सर्वसामान्याची प्रश्नाची जाण असते, ते सोडवण्याची क्षमता ठेवतात. असं म्हणत नाही की घराणेशाही मधला माणूस सोडू शकत नाही, पण तुम्ही एक आशावाद सुद्धा व्यक्त केलेला आहे, पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यातली सांगितलेली आहे की सामान्य कुटुंबातला आलेला मुलगा हा लॉंग टर्म पुढे जाऊ शकतो. त्याला थोडा संघर्ष नक्की आहे. आशा करूया की या सगळ्या सत्तेच्या सारीपाठावरती त्याला किमान संधी तरी मिळेल.
सगळ्या पक्षांना आवाहन आपण करूया. जनतेला जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला ना की आज सगळे राजकीय पक्ष हतबल झालेत का, सगळे राजकीय पक्ष त्यांनी घराणेशाहीच्या पुढे गुडघे टेकलेत का, बघा जनतेला काय वाटतं. जनतेचं हे मत महत्त्वाचं आहे. आज 93% लोकांना वाटतंय की होय, 93% लोकांना वाटतंय सगळ्या पक्षांनी गुडघे टेकलेले आहेत. 60% केवळ नाही असं वाटतंय. सामान्य माणसाचा हा आवाज त्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वापर्यंत पोहोचेल आणि कर्तृत्वाला संधी मिळेल अशी आशा आपण करूया. आजच्या चर्चेत आपण आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार.